ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। तसा विषय काही फार लहान नाही आहे, मोठे विषय आहे। किमान बजेटमध्ये 30-40 हजार कोटी रुपये खर्च करावा लागेल। त्याच्यानं त्याला जबरदस्त रेटा शेतकरी म्हणून आम्ही जेव्हा जागा होईल, आज अजितदादा बोलले का उधळपट्टी कशी करणार आहे, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे का शेतकरी हे उधळपट्टी करतात, म्हणजे कर्जमाफी करणं म्हणजे उधळपट्टी आहे। मग उधळपट्टी तुमची शक्तिपीठाला उधळपट्टी नाही आहे, इतर कामामध्ये तुम्ही उधळपट्टी करत नाही। दादा बोलताना बिलकुल कुठल्याही शेतकऱ्याचं भय भीती न ठेवता उद्या शेतकरी रिॲक्शनमध्ये येईन काय अशा प्रकारचा अजितदादा पवार कुठलाही विचार न करता बोलल्या जातं, हे फार चुकीचं आहे। माझं त्यांना हे म्हणणं आहे का तुम्ही सरकारची उधळपट्टी काढणार ना आम्ही, तर आम्ही पाहतोय का त्या उधळपट्टीमध्ये मोजता तुम्हाला प्रॉब्लेम होईल। तुम्ही शेतकऱ्याच्या कर्जमाफी करणं म्हणजे उधळपट्टी आहे। ते म्हणतात का आम्ही जे कर्ज भरतात त्याचं काय करा ना माफ, त्यालाही पैसे द्या तेवढे, का दिलेली दाखवत नाही तुम्ही आणि उलट नाव ठेवताय। ते म्हणतात कर्ज भरल्याने त्याला आम्ही माफ करतो, कर्ज जो भरतंय त्याला आम्ही काहीच देत नाही। मग तुमचं धोरण आहे, आमची मागणी पण आहे, कर्ज ज्यानं भरलं त्याला पण तेवढेच पैसे दिले पाहिजे, त्यालाही उभं केलं पाहिजे। आणि बजेटमध्ये तुम्ही तरतूद किती ठेवली? 9,000 कोटी। तुम्ही तुमच्या शक्तिपीठाला अजून काही नाही 20,000 कोटी तरतूद ठेवली, कामाला लागले सगळे, हे उधळपट्टी नाही आहे। माझं काय मत आहे का आंदोलन करताना आंदोलन करायची वेळ येतं आणि केल्यानंतर सरकारनं कसं समोर गेलं पाहिजे, कशा पद्धतीनं ते हाताळलं पाहिजे, हे कौशल्याचा त्याचा भाग आहे, प्रशासनाचा भाग आहे। आणि मला असं वाटतं का कुठलंही कोणीही आंदोलन करत असेल तर त्याला पाहण्याचा दृष्टिकोन इंग्रजासारखा नसावा। कोणी असो, गुन्हा उद्या ओबीसीचा असेल, धनगर समाजाचं असेल, मराठ्यांचं असेल किंवा अधिक कोणाच्या शेतकऱ्याचं असेल, मजुरांचं असेल, आंदोलन हा लोकशाहीनं दिलेला एक मोठा शस्त्र आहे। आणि ते त्या पद्धतीनं त्याला आपला दुश्मन न समजता त्याला कशा पद्धतीनं मदत करता येईल, काय करता येणार, अगदी कोणी असो, सरकारच्या भूमिका हा म्हणजे मला असं वाटते का आंदोलन करणारे म्हणजे दुश्मन। उद्या आमच्यावर जे झालं, आम्ही जेव्हा शेतकरी आंदोलन करत होतो तेव्हा सरकारच्या भूमिका ह्या स्पष्टपणे आम्ही रॉंग करतो का, आम्ही बेकायदेशीर मागणी करतो आहे काय, तो भाग अलग आहे, त्या पद्धतीनं हाताळा। परंतु भूमिका ह्या सगळ्यांसाठी समान असणं गरजेचं आहे। आणि आंदोलक म्हणून त्याला दुश्मन न पाहता त्याचं स्किल वापरून तुम्ही कसं त्याच्यासमोर जातं त्याच्यावर सगळं अवलंबून आहे। वाशिम बुलढाणा एकूण आम्ही 45 दिवसाची शेतकरी हक्क परिषद आहे, सगळ्या पक्षाला घेऊन आहे। पण जे काही संयुक्त परिषद होईल सर्वपक्षीय किंवा सर्व संघटना शेतकरीच्या, त्या 5-6 परिषद वेगळ्या होणार। त्यातली 19 तारखेला अकोल्याला परिषद आहे संयुक्त। आता आम्ही हे व्यक्तिगत आमच्या पातळीवर हे शेतकरी मजूर हक्क परिषद काढतो आहे। आत्ता प्रत्येक वाशिमला 3-4 सभा आहे, उद्या बुलढाण्याला सभा आहे, प्रत्येक जिल्ह्यात 4 ते 5 सभा घेऊन 28 ऑक्टोबरला आम्हाला मुंबईच्या आंदोलनाची तयारी करायची आहे। त्यानिमित्तानं किती लोक येणार, काय येणार, त्याची तयारी म्हणून आता आम्ही कामाला लागलो। ते राजूसाहेब शेट्टी आहे, अजितजी नवले आहे, विजय जावंदे आहे, प्रकाशजी पवरे आहे, आमचे विठ्ठलराव पवार असेल, अनेक अशा ज्या आप पार्टीचे लोक आहे। अशा विविध संघटनेनं जो एकत्रित होऊन एक कार्यक्रम बनवला आहे, संयुक्त शेतकरी संघटना पण आहे। 28ची तयारी करतो आहे ऑक्टोबर। शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्याचा हमी भाव, आता कापसावर 11% आयात कर होता तो हटवला। ट्रम्पची जे मागणी होती ते भारत सरकारनं पूर्ण केलेली आहे। आता 11% आयात कर काढल्याबरोबर आता भारतामध्ये किमान कापूस येण्याची शक्यता नाकारता येत नाही, गाठी येण्याची नाकारता येत नाही। त्याच्यामुळे कापसाचे भाव, सोयाबीनचे भाव, तुरीले भावच भेटणार नाही मार्केटमध्ये। हमी भावापर्यंत तुरी आणि सोयाबीन आणि कापूस जाणारच नाही। आणि त्याच्यामुळे सरकारनं आता हमी घेतली पाहिजे का पूर्ण सगळा FAQ असू दे का कुठलाही कापूस, तूर आणि सोयाबीन हे जे पिकं आहे हे आम्ही पूर्णपणे खरेदी करणार आहोत।
त्याचे खरं तर घोषणा केली पाहिजे सरकारने. सरकारनं राजकीय खेळी करू नये कोणासोबत. म्हणजे फक्त राजकारण जर करत असेल तर ते चुकीचं आहे. माझं काय म्हणणं आहे का, या राज्यामध्ये जो काही समाजामध्ये जी काही एकोपा होता तो व्यवस्थित त्याला तोडण्याचं काम सरकार सध्या करतं आहे. ते व्यवस्थित करतं आहे. तुम्हाला माहीत आहे का, भाजपाचा अजेंडा राहिला. जेवढे मुस्लिम लोक रस्त्यावर येईल तेवढे हिंदू जागृत करणार. रस्त्यावर मुस्लिम लोक आले पाहिजे हे भाजपचा हमेशा अजेंडा राहिलेला आहे. आणि ते मुद्दामून रस्त्यावर आणण्यासाठी पण खूप प्रयत्न भाजपनं हमेशा केलेला आहे. म्हणजे देशातली एकोपा जो आहे तो कुठल्याही पद्धतीनं एकोपा तोडून आपली राजकीय पोळी, म्हणजे ते काय म्हणतं ना का, राजकारणासाठी काही पण कुठेही पण आणि कसंही पण तुम्ही एकमेकाला हाना मारी काही करा, पण आमचं राजकारण सरळ झालं पाहिजे ह्या भूमिकेत काही प्रयत्न चालू आहे. ते खऱ्या अर्थानं फार घातक ठरणार आहे, या राज्यासाठी घातक ठरणार आहे आणि ते होऊ नये. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.